मुलीचं लग्न मोडल्याचा राग मनात ठेवत धडा वेगळं केलं मुंडकं। ननाशी गावात आज सुद्धा तणावाची परिस्थिती। दोन्ही संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिक जिल्हा खुनाच्या घटनेनं हादरलाय। नाशिकच्या पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ननाशी आउटपोस्ट तालुका दिंडोरी येथे गावच्या भरवस्तीत सकाळी 10 वाजताच्या सुमारास पूर्व वैमनस्यातून एकाची धारदार कुऱ्हाडीनं वार करत हत्या करण्यात आली। हत्या केल्यानंतर संशयित आरोपी मैताचं शिर घेऊन कुऱ्हाडीसह पोलीस ठाण्यात पोहोचला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। ननाशी आउटपोस्ट प्राथमिक आरोग्य केंद्रानजीक ननाशी गावातील गुलाब रामचंद्र वाघमारे, सुरेश बोके व विशाल बोके यांच्यात काही कारणावरून गेल्या 2 वर्षापासून वाद सुरू होता। या वादाच्या कारणावरून वाडीवरे पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाली होती। मात्र 1 जानेवारीच्या या 9 वर्षाच्या सकाळीच गुलाब वाघमारे, सुरेश बोके आणि विशाल बोके यांच्यात वाद उफाळून त्याचं रूपांतर हाणामारीत झालं। यात सुरेश बोके, विशाल बोके यांनी थेट गुलाब वाघमारे यांचं मुंडकं कुऱ्हाडीने धडा वेगळं केलं। यात घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली। त्यानंतर बोके बंधूंनी सिनेस्टाईल पद्धतीनं मयत वाघमारे यांचं मुंडके व हत्यार घेऊन ननाशी पोलीस ठाण्यात दाखल होत झालेल्या घटनेचा खुलासा केला। या मयत गुलाब वाघमारे यांच्यामुळे बोके यांच्या मुलीचा विवाह मोडल्याचा राग बोके यांना होता आणि त्यामुळे ही हत्या झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। काल जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे। गुलाब वाघमारे यांचा त्या ठिकाणी निर्गुण खून झालेला आहे। यातील जे आरोपी सुरेश बोके आणि गुलाब वाघमारे हे एक प्रकारे जुन्या याच्यातले जवळचे मित्र होते। परंतु सुरेश बोकेंचा असा राग होता की गुलाब वाघमारे याच्यामुळे माझ्या मुलीचे जमलेला विवाह आहे हा तुटलेला आहे आणि माझ्या मुलीच्या विवाहासाठी हा बाध्य करतो अशी त्यांची धारणा झाली होती आणि त्या रागापोटी त्याने मुलीचं लग्न किंवा जमत नाही की जमलेलं तुटत आहे अशा रागापोटी त्याने गुलाब याचा तो कालक निर्गुण खून केलेला आहे। मैताचे नातेवाईक आणि कुटुंब हे या घटनेनंतर आक्रमक झालेत। घटनेमुळे आज देखील ननाशीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून संशयित आरोपीस अटक केली। घटनेचा अधिक तपास पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस करतायत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन महाले, नाशिक।